हॅलो फ्रेंड्स, 3 दिवस राजस्थानमध्ये मुक्काम केला आणि आज सकाळी मस्त आम्ही फिरून आलो आणि आता संध्याकाळचे वाजलेले 4. आता निघायची तयारी चालू आहे आमची. आणि ह्या मावशी मला आता मावशीच म्हणते, तशी त्या आमच्या इथे भैया आहे ना त्यांची मम्मी, तर त्या मला पैसे देत होत्या साडी घेण्यासाठी. त्या म्हणत होत्या आमच्याकडे घागरा असं त्यांनी जसं घातले तसंच कापड वगैरे भेटतं, ओढणी भेटते, तुम्ही साडी नेसता ती काय आमच्याकडे भेटत नाही, ड्रेस पण नाही, ते तुम्ही तिकडे गेल्यावर घ्या, असं त्यांचं चालू होतं. सगळ्यांना नमस्कार केला आणि आता हे पिल्लू पण इथं आमच्या पाठीमागं लागलं होतं, त्याला पण आमच्यासोबत इकडे यायचं होतं पुण्याला. तर ह्यांना सगळ्यांना बाय बाय केलं. खरंच राजस्थानी लोक खूप प्रेमळ आहेत, खूप छान अनुभव आला. आणि पहिल्यांदाच आम्ही एवढ्या लांब गेलो होतो, ते पण कुणी नातेवाईक नाही, काय नाही, फक्त एका ओळखीच्या आणि 2-3 वर्षाच्या ओळखीवरती. तर खूप छान वाटलं. निघताना अगदी डोळे भरून आले होते. तर हे पिल्लूसुद्धा आम्हाला बस स्टॉपला सोडवायला आलं होतं. इथं आल्यावर आम्ही रस घेतला. तर याला काय पिता येत नव्हतं, पण प्रयत्न किती चालू आहे बघा स्ट्रॉने रस प्यायचा. तर फायनली बस आली आणि मी बसमध्ये बसलो आणि फायनली तो आमचा प्रवास सुरू झाला. अब लौट चले बुलाता है हमें फिर वो चाहत का जहां, अब लौट चले. खूप आनंद झाला होता, कारण आता परतीचा प्रवास सुरू झाला होता. एका ठिकाणी बस थांबली, तिथं मस्त जेवण केलं, रात्रभर मस्त झोप काढली आणि सकाळी 6 वाजले होते. एके ठिकाणी बस थांबली, तिथं चहा वगैरे घेतला. परत आम्हाला झोप लागली होती. 10:30-11च्या दरम्यान आम्ही फायनली मुंबईमध्ये पोचलो. आणि हे मुंबईचं दृश्य बघा किती छान, मुंबईची सकाळ किती छान दिसते. मुंबई सगळीकडे गाड्यांची भरधाव, म्हणजे वेगाने गाड्या चालू आहे, सकाळी ड्युटीवर जाण्याची तयारी. आणि मुंबईमध्ये 1 ते 2 तास ट्रॅफिकमध्ये आमची बस फसली होती. त्याच्यानंतर फायनली आम्ही 12:30 वाजता पुण्यामध्ये वाकडला बस स्टॉपमध्ये तिथं उतरलो. मग त्याच्यानंतर आम्ही यांच्या मित्राच्या घरी गेलो, तिथे आंघोळी वगैरे केल्या आणि मग तिथं जेवण वगैरे केलं आणि मग आम्ही फायनली आमच्या घरी जायला निघालो. तर खूप आनंद झाला होता. असं झालं होतं कधी घरी जाईल, शेवटी आपलं घर ते आपलं घर असतं आणि घराची ओढ आहे ना खूप होती. तर आळंदीमध्ये इथं मस्त माऊलींचं बाहेरूनच कळसाचं दर्शन घेतलं आणि जाताना पण माऊलींना दर्शन घेऊन मी म्हटलं होतं की सगळं काय व्यवस्थित होऊ द्या. तर जाताना सुद्धा इथं मस्त नदी इंद्रायणीला पण नमस्कार केला. आणि आळंदीमधून आम्ही येत होतो तर भरपूर पाऊस, म्हणजे सोबतच घेऊन घरी आलो. चला मग आजचा व्हिडिओ ते सेंड करते. अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. उद्यापासून आपले डेली लॉग येतील. चला मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.